युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मच्छीमारांच्या वतीने हा भव्य सत्कार केला जाणार आहे। या कार्यक्रमाकरता भाजपचे आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। या जाहीर सत्कारावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आम्ही अशा आव्हानाला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। आनंद आहे मला, म्हणून तर मी सांगतोय आणि डिपॉझिट लवकर जप्त करा। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते सोडून सगळे बोलतात। मी काल पण सांगितलेलं आहे की सोपं आहे, त्यांनी फोन करून सांगावं की आदित्य मला तिथून लढायचं नाही, संपला विषय। एवढं सगळ्यांना बोलायला लावणं वगैरे ठीक आहे, चांगलं आहे ना। तयारी सुरू असेल तर मला आनंद आहे। पहिलं चॅलेंज स्वीकारलं बघा, वेदांत फॉक्सकॉनचं चॅलेंज त्यांनी नाकारलं, ते माझ्याबरोबर चर्चा करू शकले नाहीत। डॅवोस दौऱ्यावर चर्चा करू शकले नाहीत, मुंबईच्या रस्त्यांचा घोटाळा त्याच्यावर चर्चा करू शकले नाहीत, ह्याच्यावर देखील अजून काही बोललेले नाहीयेत। चॅलेंज स्वीकार असतील तर आनंद आहे। आदित्य ठाकरे असंही म्हणालेले आहेत की तुम्ही राजीनामा द्या। त्याने खरं म्हणजे राजीनामा देऊन वरळीत यायला हवं होतं। मुख्यमंत्री म्हणून येऊन सगळा लवाजमा घेऊन वरळीत आपण येणार आहात, म्हणजे आपले 1000-1200 पोलीस त्या खुर्च्यांवर बसणार आणि आपले पोलीस आले की काय होतं आपल्याला माहिती आहे। 32 वर्षाच्या तरुणाला सरकार कसं घाबरतं हे आज वरळीमध्ये महाराष्ट्र पाहिलं। आव्हान तर माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांना दिलेलं आहे। त्यांनी सांगितलेले आदित्यजी ठाकरे साहेबांनी की वरळीत तुम्ही या, माझ्यासमोर लढा। ते आव्हान स्वीकारलं का तर नाही स्वीकारलं। काल आदित्यजी ठाकरे साहेबांनी हे सांगितलं की चला वरळीत तुम्ही येत नसाल तर मी ठाण्यात येतो, तुम्ही राजीनामा द्या, मी राजीनामा द्या, ठाण्याची निवडणूक लढवतो। हे दोन्हीही आव्हान स्वीकारले गेलेले नाही आणि म्हणून आदित्यजी ठाकरे साहेबांना वरळीत आव्हान देणं सोपं काम नाही।